कालावल खाडीपात्रातील तळाशील समोरील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या भागांमध्ये अधिकृत व अनधिकृत वाळू उपशाला विरोध दर्शवण्यासाठी बुधवारी दुपारी तोंडवळी गावच्या विशेष ग्रामसभेचं आयोजन करत ग्रामस्थांनी या भागात वाळू उपशाला एकमुखी विरोध दर्शवला। मालवण नायब तहसीलदार यांच्या निरीक्षणाखाली झालेल्या या ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना मांडून वाळू उपशाला विरोध दर्शवला। मंजूर केलेल्या ठरावाचा व ग्रामस्थांच्या भूमिकेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित मालवण नायब तहसीलदार विनायक जांभेकर यांनी ग्रामसभेला दिली। यावेळी मोठ्या संख्येनं महिला पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते। नागरिक जे उपस्थित आहेत त्याप्रमाणे बऱ्याच प्रमाणात महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हे किवस्कर यांनी आतापर्यंत हिरीने प्रश्न मांडले आणि मोजक्या शब्दात मांडलेले आहेत जे प्रशासनाला अपेक्षित आहे। तर एक निवासी नायब तहसीलदार म्हणून या ग्रामसभेला उपस्थित राहणारी सन्मान्य तहसीलदार साहेबांनी मला प्राधिकृत केलं आणि त्या पत्राप्रमाणे मी या ग्रामसभेच्या कामकाजाचं निरीक्षण करणे आणि तुमचा जो ठराव आहे तो कायदेशीर भाषेत घेऊन त्याची माननीय जिल्हाधिकारी महोदया, माननीय प्रांत महोदया आणि वरिष्ठ अधिकारी यांना पाठवण्यासाठी माझी आत्ताच चर्चा झालेली आहे। या ठिकाणच्या वाळू उत्खननाबद्दल लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहे। याची दखल माननीय ग्रामसेवक मॅडमने घेतली आहे, मी घेतलेली आहे। त्याप्रमाणे ब्रीफिंग साहेबांना होईलच। तर या ठिकाणी जो अनधिकृत वाळू उत्खननाबाबत बऱ्याच लोकांनी अतिशय पोटतिडकीने विषय मांडला, त्याबद्दल आमची कारवाई सुरू आहे। पथकं आम्ही स्थापन केलेली आहे, त्या पथकानं कारवाई केलेली आहे। शेवटी 5 किंवा 4 तलाठी आणि 1 मंडळ अधिकारी यांचं पथक आहे, त्याबरोबर कोतवाल आहेत आणि आमच्या ज्या मर्यादेना सीमेत राहून जे आम्हाला जो डंपर मिळतो आहे तो कुठूनही काढलेला असो, तो वांगणीत काढलेला असो, हडीत काढलेला असो आणि कुठेही काढला की तो अनधिकृत ठरवून आम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करतो आहोत। तर माझ्या खात्याकडून यापुढे जी काही कारवाई सुरू आहे ती अशीच सुरू राहणार। बिगर परवाना वाळू उत्खनन आणि वाहतूक होऊ नये याबद्दल जी काही कायदेशीर कारवाई आहे ती आम्ही सुरू ठेवू। त्याचप्रमाणे आता आलेला MMBचा विषय निघाला, त्या MMBला पुन्हा उद्या माननीय तहसीलदार सर यांच्या सहीचं एक पत्र देऊन त्याबद्दल कारवाई करण्यासाठी आमच्या स्तरावर त्यांना समक्ष बोलून तहसीलदार साहेब सूचना देणार आहेत। फक्त आजच्या मीटिंगपुरते ते थांबले की आज मीटिंगचं कामकाज बघा आणि उद्या मी त्यांना बोलवून सूचना देतो। आणि ह्या सगळ्याचा जो परिपाक आहे किंवा सगळ्याचं जे रिपोर्टिंग आहे ते हा ठराव परवा येईल माझ्याकडे। परवा संध्याकाळपर्यंत मान्य तहसीलदार सर स्वतः ब्रीफिंग करून तो रिपोर्ट तयार करून घेऊन वरिष्ठ कार्यालयाला पाठवून त्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे ब्लाइंडली वरिष्ठांच्या आदेशाला अधीन राहून आम्ही ती कारवाई करू, या ठिकाणी मी असं वचन देतो।